मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच. शुक्रवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास ठाण्याहून काश्मीरच्या दिशेने येताना एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून गाडीचे मात्र मोठं नुकसान झालं आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची सूचना फलक न लावल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कैसा हुआ एक्सीडेंट? कैसा हुआ एक्सीडेंट? कैसा हुआ? वो डिसबैलेंस हो गया। रोड के वजह से? रोड के वजह से ना? तो ये ऊपर नीचे रोड है इसके वजह से? मतलब इसके नीचे उतर गई है साहब, पलटी हो गई। और ये इतना पूरा टूटा कैसा पलटी होने से? कभी हुआ? आज रात को 2:30 किसी को कुछ लगा है क्या ज्यादा? नहीं, किसी को लगा नहीं, लेकिन एक्सीडेंट हुआ है। लगा, किसी को कुछ नहीं। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सलग 3 दिवस सुट्टी असल्याचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकामात मोठी वाढ. प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 6 मध्ये सध्या प्रभाग अधिकारी नसल्याचे लक्षात येताच भूमाफियांकडून अनधिकृत बांधकामे सुरू करण्यात आली आहे. सलग सुट्टी असल्यामुळे काजूपाड्यात शासनाचा महसूल बुडवून अनधिकृत बांधकाम सुरू. पालिकेकडून मात्र या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष. मीरा भाईंदर महानगरपालिकेने बाजार वसुलीसाठी नेमलेल्या ठेकेदाराच्या 2 कर्मचाऱ्यांनी एका फेरीवाल्यास 10 रुपये परत मागितले म्हणून चाकूने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी भाईंदर पूर्वेच्या अभिनव शाळेजवळ घडली असून फेरीवाला या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिकेच्या बाजार वसुली ठेकेदार ओडीएस प्रोटेक्टिव्हच्या कर्मचारी सचिन विनोद शर्मा व त्याच्या साथीदार सोबत चाकू घेऊन आल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचं म्हणणं आहे. पालिकेने ठरवलेले बाजार वसुली शुल्क 90 रुपये मागितले असता फेरीवाला जमाल खान याने त्यांना 100 रुपयाची नोट दिली. मात्र ठेकेदाराच्या गुंडांनी त्याला उर्वरित 10 रुपये परत दिले नाही व दमदाटी करून फेरीवाल्याचा सामान घेऊन जाऊ लागले. फेरीवाल्याने विरोध केल्याने त्याच्यावर ठेकेदाराचा गुंड सचिन वर्मा याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. नगर पोलिसांनी वर्मा व त्याच्या साथीदाराच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास नगर पोलिसांकडून सुरू आहे.